शेतकऱ्याला स्वतःच्या मोबाईल मधून स्वतःच्या पिकाची ई पीक पाहणी करता येणार नाही। शेतकरी बांधवांनो, हे अतिशय महत्वाचं लक्षात घ्या। आपल्याला स्वतःला आपल्या मोबाईल मधून ई पीक पाहणी करता येणार नाही। शेतकरी मित्रांनो, नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून ई पीक पाहणी आपण कशी करायची याबद्दलचा छोटासा हा व्हिडिओ बनवून आपल्या समोर मी ई पीक पाहणी कशी करावी याबद्दल माहिती सांगत आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी किंबहुना सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल। ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे। ई पीक पाहणी जर आपल्या 7/12च्या 12 नोंदवहीमध्ये जर नसेल तर आपल्या शेतातील जे काही आपण पीक आहे त्या पिकाची नुकसान भरपाई जी आपल्याला मिळायची असते, मग ती विम्याच्या माध्यमातून असो किंवा शासनाच्या माध्यमातून असो, ती रक्कम आपल्याला मिळण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते। आणि म्हणून ई पीक पाहणीच्या बाबतची माहिती मी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी सांगत आहे। मागील 1-2 वर्षे प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणून 1 रुपयात विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे। परंतु या वर्षी शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाचे जे काही दर ठरले होते, हेक्टर मध्ये, एकर मध्ये, गुंठ्यामध्ये जे दर ठरले होते त्या दरांनुसार पीक विमा शेतकऱ्यांनी जे कोणतं पीक आहे ते पीक, त्याचं क्षेत्र आणि त्यानुसार असणारे शासनाने ठरवून दिलेले दर यानुसार प्रत्येक शेतकऱ्याने किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय तो अशा पद्धतीने भरलाय आणि आपले पीक विम्याचं पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याकडे अतिवृष्टी होते किंवा अत्यल्प प्रमाणात पाऊस येतो किंवा दुसरी आपत्ती येते आणि या सगळ्या कारणांमुळे, नैसर्गिक आपत्ती असेल आणि या सगळ्या कारणांमुळे आपली पिके वाया जातात, आपली पिके खराब होतात, आपल्या पिकांचं नुकसान होतं आणि ह्या सर्व नुकसानीचं आपल्याला जो काही मोबदला मिळायला पाहिजे आणि म्हणून आपण विमा काढला जातो। परंतु जे पीक आपल्या शेतामध्ये आहे ते पीक 7/12च्या 12 नंबर नोंदवहीमध्ये जर नसेल तर मात्र पीक विमा भरला तरी आपल्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ शकते। महाराष्ट्र शासनाने 15 जुलै 2026 मध्ये ई पीक पाहणीबाबत एक शासन निर्णय केलेला आहे। या अगोदर म्हणजे गेल्या वर्षापर्यंत प्रत्येक शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये आपला स्वतःचा मोबाईल घेऊन स्वतःच्या शेताच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी आपल्या मोबाईल मध्ये त्या ऍपद्वारे करत होता। परंतु शासनाने 15 जुलै 2026 ला जो शासन निर्णय काढलाय तेव्हापासून पुढे DCS प्रणालीद्वारे ई पीक पाहणी करायची आहे। म्हणजे आता शेतकऱ्याला स्वतःच्या मोबाईल मधून स्वतःच्या पिकाची ई पीक पाहणी करता येणार नाही। शेतकरी बांधवांनो, हे अतिशय महत्वाचं लक्षात घ्या। आपल्याला स्वतःला आपल्या मोबाईल मधून ई पीक पाहणी करता येणार नाही, कारण आता केंद्र शासनाने DCS प्रणाली तयार केलेला आहे आणि त्याद्वारे महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय केलाय 15 जुलै 2026 ला। आता मग आपली ई पीक पाहणी कोण करणार, ती कशा पद्धतीने करायची? तर शेतकरी बांधवांनो, आपल्या तालुक्याचे जे काही तहसीलदार आहेत त्या तहसीलदारांनी एक ई पीक पाहणी सहाय्यक प्रत्येक गावासाठी किंवा 1000 ते 1500 ओनर म्हणजे 1000 ते 1500 असणारे जे काही शेतकरी आहेत एवढ्या शेतकऱ्यांसाठी एक ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून नियुक्त करण्याचं शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे। मग तो ई पीक पाहणी सहाय्यक कोण असेल तर आपल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या जो सहाय्यक असतो कोतवाल, ते कोतवाल असतील किंबहुना तुमचा ग्राम रोजगार सेवक असेल, किंबहुना आशा सेविका असतील, किंबहुना शासनाने जो सहाय्यक CSC सेंटर जे आहेत प्रत्येक गावामध्ये जे CSC चालक आहेत
ते चालकांमधून कोणी असेल म्हणजे तहसीलदाराने यापैकी ज्याची नियुक्ती तुमच्या गावामध्ये ई पीक पाणी सहाय्यक म्हणून केलेली आहे तोच व्यक्ती ते डीसीएस प्रणालीद्वारे तुमच्या शेतामध्ये येऊन तुमच्या शेताचे पीक पाहून तुमच्या गट नंबर पाहून ते किती क्षेत्र आहे कोणतं पीक आहे किती क्षेत्रामध्ये हे सर्व त्या डीसीएस प्रणालीमध्ये नोंद करेल आणि ती नोंद झाल्याच्या नंतर ग्राम महसूल अधिकारी आहेत ते ग्राम महसूल अधिकारी त्या पिकाची नोंद त्या ठिकाणी तुमच्या 12 नंबरच्या नोंदवहीमध्ये नमूद करतील आणि मग त्यामध्ये पिकाची नोंद मात्र दरवर्षी करायची आहे परंतु तुमचे बांधावरील झाडे तुमच्या फळबागा तुमची विहीर तुमची कूपनलिका तुमचं शेतामध्ये जर घर असेल तर घर तुमची खडकाळ जमीन तुमची पडीक जमीन तुमच्या शेतातून जाणारा ओढा तुमच्या जाणारा रस्ता हे सर्व जी माहिती आहे ही दर 3 वर्षांनी तो ई पीक पाहणी जो सहाय्यक आहे त्याला आपण सांगून दर 3 वर्षांनी त्याची नोंदणी होणार आहे आणि पिकांची मात्र दर हंगामामध्ये खरीपाच्या वेळेस खरीपाचं रब्बीच्या वेळेस रब्बीचं अशा हंगामानुसार ई पीक पाहणी होणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपला जो ई पीक पाणी सहाय्यक आहे त्याला आपण भेटा आपल्या पिकाची आपल्या 7/12 दप्तरी नोंद करायला विसरू नका कारण आपण नोंद केली तरच आपल्याला आपल्या पिकाची नुकसान भरपाई भविष्यात मिळणार आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी माझा जो हा चॅनल आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा हीच या ठिकाणी आपल्याला विनंती आहे नमस्ते